श्री स्वामी समर्थ. उद्या अधिक मासातील सोमवती अमावस्या आहे. वर्षातील काही दिवस असे असतात की त्या दिवशी केलेले छोटेसे धार्मिक कार्यही विशेष महत्त्वाचे मानले जाते. जर तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही, सतत अनपेक्षित खर्च वाढतात, कामे होताना अडथळे येतात, घरात नकारात्मक वातावरण जाणवते किंवा मेहनतीनंतरही अपेक्षित यश मिळत नाही, तर उद्या सकाळी घराच्या उंबरठ्यावर फक्त ही एक वस्तू ठेवा आणि मग पहा तुमच्या जीवनात किती आमूलाग्र बदल होतात. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळी करायचा आणि त्यामागील धार्मिक महत्त्व काय आहे, ही सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. मंडळी, हा उपाय करण्यासाठी कोणतीही महाग वस्तू लागत नाही, कोणताही मोठा खर्च लागत नाही. फक्त श्रद्धा, स्वच्छता आणि नियम पाळणे आवश्यक आहे. उद्या सकाळी हा उपाय करण्यापूर्वी घरातील वातावरण शक्य तितके शांत आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण लक्ष्मी कृपा प्राप्त व्हावी असे वाटत असेल तर घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. ज्या घरात प्रेम, आदर आणि शांतता असते त्या घरात सुख समृद्धीचा वास अधिक काळ टिकतो असे मानले जाते. उद्याच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विशेष महत्त्व आहे, कारण उंबरठा हा घरातील शुभ आणि अशुभ शक्तींच्या प्रवेशाचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच उद्याच्या सोमवती अमावस्येला सकाळी सर्वप्रथम मुख्य प्रवेशद्वार आणि उंबरठ्याची स्वच्छता करणे आवश्यक आहे. स्वच्छतेशिवाय कोणताही धार्मिक उपाय पूर्ण मानला जात नाही. स्वच्छता म्हणजेच शुभत्वाची पहिली पायरी. या उपायामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात, कामांमध्ये गती यावी आणि स्वामींची कृपा घरावर राहावी हीच भावना मनात ठेवायची आहे. उद्या सकाळी सूर्योदयानंतर आणि दुपारी 12 वाजण्याच्या आधी हा उपाय करायचा आहे. सर्वप्रथम स्वच्छ स्नान करायचे. स्नान करताना पाण्यात चिमूटभर हळद टाकली तरी चालेल. स्नानानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवघरात स्वामींचे, भगवान विष्णूंचे किंवा आपल्या कुलदैवताचे दर्शन घ्यायचे आणि मनोभावे प्रार्थना करायची. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे यायचे. मुख्य दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ झाडून घ्यायचा. शक्य असल्यास एका तांब्यात स्वच्छ पाणी घ्यावे, त्यात थोडी हळद मिसळावी आणि हे पाणी उंबरठ्यावर तसेच दरवाजाजवळ हलके शिंपडावे. यामुळे जागेची शुद्धी होते असे मानले जाते. उंबरठा स्वच्छ झाल्यानंतर थोडी हळद घेऊन तिची पातळ पेस्ट तयार करायची आणि उंबरठ्यावर हलकी लेपन करायचे. आपल्या संस्कृतीत हळदीला मंगल, पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. म्हणूनच अनेक शुभ कार्यांमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदीचे लेपन झाल्यानंतर कुंकवाचे 5 छोटे टिळे उंबरठ्यावर लावायचे. हे टिळे लावताना मनात घरातील सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करायची. कोणत्याही प्रकारची घाई करू नये. श्रद्धेने केलेली छोटी कृती ही महत्त्वाची असते. आता येते या उपायातील सर्वात महत्त्वाची गोष्ट. उद्या सोमवती अमावस्येला सकाळी उंबरठ्यावर ठेवायची ती वस्तू म्हणजे अखंड तांदूळ आणि त्यावर ठेवलेला तुपाचा दिवा. यासाठी 1 मूठभर स्वच्छ न तुटलेले तांदूळ घ्यायचे. हे तांदूळ उंबरठ्याच्या मधोमध ठेवायचे. तांदूळ हे अन्न, समृद्धी आणि पूर्णतेचे प्रतीक मानले जातात. म्हणून अनेक पूजांमध्ये अक्षतांचा वापर केला जातो. यानंतर एक मातीचा दिवा घ्यायचा. त्यात शक्य असल्यास शुद्ध गाईचे तूप घालायचे. तूप उपलब्ध नसेल तर तेलही वापरू शकता. दिव्यामध्ये दुहेरी वात ठेवायची आणि तो दिवा प्रज्वलित करायचा. हा दिवा त्या तांदळांवर किंवा तांदळांच्या अगदी जवळ ठेवायचा. शक्य असेल तर उंबरठ्याच्या मध्यभागी ठेवावा. जागेची अडचण असल्यास घरात प्रवेश करताना उजव्या बाजूस ठेवला तरी चालेल. धार्मिक मान्यतेनुसार दिव्याचा प्रकाश घरातील नकारात्मकता दूर करण्याचे प्रतीक मानले जाते. जिथे प्रकाश असतो तिथे अंधार राहत नाही. त्याचप्रमाणे श्रद्धेने लावलेला दिवा मनातील चिंता, भीती आणि नकारात्मक विचार कमी करण्याची प्रेरणा देतो. अनेक लोकांना असे वाटते की मोठे उपाय केल्याशिवाय मोठे बदल घडत नाहीत. पण सत्य हे आहे की श्रद्धा आणि सातत्य या 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. उद्याचा हा उपाय देखील त्याच भावनेने करायचा आहे. जर घरात आर्थिक तणाव असेल, कर्जाचा भार वाढलेला असेल, व्यवसायात मंदी असेल किंवा नोकरीत अपेक्षित प्रगती होत नसेल, तर हा उपाय करताना स्वामींचे नाव घेत मनापासून प्रार्थना करा. कारण उपायासोबत श्रद्धा जोडली गेली की मनाला वेगळेच बळ मिळते. याच कारणामुळे अनेक भक्त विशेष दिवसांमध्ये उंबरठ्याची पूजा करतात. कारण उंबरठा हा केवळ घराचा भाग नसून घरात येणाऱ्या शुभत्वाचे प्रतीक मानला जातो.
हा दिवा शक्यतो काही तास तेवत राहील एवढे तूप किंवा तेल घालावे. दिवा विझू नये याची काळजी घ्यावी. दिवा लावताना श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रांचा जप केला तर अधिक चांगले. उंबरठ्यावर दिवा लावल्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. अनेकांना माहिती नसते, पण अधिक मासात तुळशीचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. भगवान विष्णूंना प्रिय असलेली तुळस घरातील सात्विकता वाढवते असे मानले जाते. म्हणून उद्याच्या सोमवती अमावस्येला तुळशीची सेवा आवर्जून करावी. जर तुमच्या घरी तुळस असेल तर सकाळी स्नानानंतर तुळशीला स्वच्छ पाणी अर्पण करा. शक्य असल्यास थोडी हळद कुंकू वाहा आणि मनापासून प्रार्थना करा. घरातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात, आर्थिक स्थिती सुधारावी, कुटुंबात आनंद आणि ऐक्य राहावे अशी प्रार्थना करायची. त्यानंतर 21 तुळशीची पाने घ्यायची. पाने स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत असावी. त्या पानांची एक छोटी माळ तयार करायची. माळ बनवणे शक्य नसेल तर पाने एका स्वच्छ धाग्यात बांधली तरी चालतील. ही तुळशीची माळ मुख्य प्रवेशद्वारावर लावायची. दरवाजाच्या मध्यभागी, कडीजवळ किंवा बाजूला जिथे योग्य वाटेल तिथे लावू शकता. धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची उपस्थिती घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे प्रतीक मानली जाते. अनेक वेळा घरात सर्व काही असूनही समाधान नसते. पैसा असतो पण मनःशांती नसते. काही घरांमध्ये सतत तणावाचे वातावरण असते, तर काही ठिकाणी छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होतात. अशा वेळी फक्त आर्थिक प्रगती नव्हे तर घरातील शांतता आणि समाधानही तितकेच आवश्यक असते. म्हणूनच उद्याचा उपाय केवळ पैशासाठी नाही. हा उपाय घरातील वातावरण अधिक प्रसन्न आणि सकारात्मक बनवण्याच्या भावनेने करायचा आहे. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ हळदीने एक स्वस्तिक काढायचे. स्वस्तिक हे शुभत्व, मंगल आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. स्वस्तिक काढताना चारही बिंदू पूर्ण करायचे आणि त्यावर हळद कुंकू वाहायचे. अनेक भक्तांच्या मते घराच्या प्रवेशद्वारावर स्वस्तिक असणे म्हणजे शुभ ऊर्जेचे स्वागत करणे. म्हणून अनेक मंदिरांमध्ये, पूजास्थळांमध्ये आणि घरांच्या प्रवेशद्वारांवर स्वस्तिक काढण्याची परंपरा आहे. यासोबतच तुमच्या घरी तुळशी वृंदावन असेल किंवा कुंडीत तुळस असेल तर तिथेही एक छोटे स्वस्तिक काढा. हे करताना कोणतीही भीती किंवा अंधविश्वास मनात ठेवू नका. श्रद्धा, सकारात्मक विचार आणि स्वामींवरील विश्वास एवढेच मनात असू द्या. बंधूंनो आणि भगिनींनो, लक्षात ठेवा, कोणताही उपाय आपल्या कर्माची जागा घेऊ शकत नाही, पण श्रद्धेने केलेले धार्मिक कार्य मनाला नवी ऊर्जा देते, आत्मविश्वास वाढवते आणि सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा देते. अनेक वेळा हाच सकारात्मक दृष्टिकोन यशाचा मार्ग खुला करतो. म्हणून उद्याच्या या पवित्र दिवशी मनात कोणाबद्दलही राग, मत्सर किंवा द्वेष ठेवू नका. शक्य तितके शांत राहा. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. गरजू व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळाली तर नक्की करा, कारण अधिक मासात केलेले दान आणि सेवा यांनाही विशेष महत्त्व दिले गेले आहे. आत्तापर्यंत आपण उंबरठ्यावर दिवा ठेवण्याचा उपाय, तुळशीची माळ आणि स्वस्तिक याबद्दल जाणून घेतले. पण सोमवती अमावस्येच्या दिवशी आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी केल्यास त्याचे धार्मिक महत्त्व अधिक वाढते असे मानले जाते. बंधूंनो आणि भगिनींनो, जर तुमच्या घराजवळ पिंपळाचे झाड असेल तर उद्याच्या सोमवती अमावस्येला त्याची सेवा करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. सकाळी स्नानानंतर पिंपळाच्या मुळाशी स्वच्छ पाणी अर्पण करा. मनोभावे नमस्कार करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. सोमवती अमावस्या हा दिवस भगवान शिवांच्या उपासनेसाठीही विशेष मानला जातो. त्यामुळे शक्य असल्यास शिवलिंगावर जल अर्पण करा किंवा घरी बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा काही वेळ जप करा. हा जप मन शांत करण्यासाठी आणि सकारात्मक विचार वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. उद्याच्या दिवशी शक्य तितके वादविवाद टाळा. कोणालाही कटू शब्द बोलू नका. घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या, कारण ज्या घरात आदर, प्रेम आणि एकोप्याचे वातावरण असते त्या घरात सुख आणि समाधान अधिक काळ टिकून राहते. उंबरठ्यावर ठेवलेला तांदळाचा छोटासा ढीग, त्यावर लावलेला दिवा, तुळशीची सेवा आणि स्वामींवरील श्रद्धा या सर्व गोष्टी एकत्रितपणे आपल्याला सकारात्मकतेची आठवण करून देतात. अनेक वेळा आपल्या आयुष्यातील मोठा बदल बाहेरून नाही तर आपल्या विचारांमधून सुरू होत असतो.
म्हणून उद्या हा उपाय करताना फक्त पैशाचीच प्रार्थना करू नका. घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहावे, मुलांना योग्य मार्ग मिळावा, नोकरी व्यवसायात प्रगती व्हावी, कर्जातून मुक्ती मिळावी, मानसिक तणाव कमी व्हावा आणि स्वामींची कृपा कायम आपल्या कुटुंबावर राहावी अशी प्रार्थना करा. श्रद्धा असेल, चांगले कर्म असेल आणि स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कोणतीही कठीण परिस्थिती कायमची राहत नाही. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच. त्यामुळे कोणतीही चिंता मनात न ठेवता उद्याचा हा पवित्र दिवस भक्तिभावाने साजरा करा. स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे की तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि समाधान कायम नांदो. तुमच्या प्रत्येक चांगल्या इच्छेला यश लाभो आणि तुमच्या कुटुंबावर स्वामींची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओ आवडला असेल तर भक्तिभावाने एक लाईक नक्की करा. ही माहिती इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचावी म्हणून व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. चॅनलवर नवीन असाल तर स्वामींच्या सेवेसाठी आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.